Relax. Relax. Five. जिथं दुखल तिथे सांगा. दुखतंय इथे, इथे दुखतंय इथे. तिथेच मी इकडे दाबलं तर नाही दुखणार, पण इकडे दुखणार. ही न दुखते बघा. उठून बस, मांडी घालून बस. आता तुमचा जो स्पायनल कॉर्ड आहे तर त्याच्यामध्ये कमरामध्ये तुमच्या L4-5 L5S1 प्रॉब्लेम. म्हणजे कमरामध्ये L4-5 मध्ये वरची जी असते ती वळून खाली सरक, त्याला भरपूर दिवस झाले, 5 वर्षाच्या रेंज मध्ये तरी. पण याच्या आधी तुम्हाला कमरामध्ये टिचं भरणं, चमक भरणं असा प्रकार बरोबर याच्या आधी व्हायचा का नाही व्हायचा? 2-3 महिन्यातून 6 महिन्यातून एकदा वजन उचललं, जास्त ट्रॅव्हलिंग केलं, जास्त काम केलं तर असं वाटतं कधी कधी. पण एवढ्या 3 ते 6 महिन्यात काय झालं, त्याच्यात जे कार्टिलेज असतं, गादी असते ती बऱ्यापैकी बाहेर सरकली 4-5 मिनिटात. पण जसं जसं ती कार्टिलेज बाहेर सरकायला लागलं तसं तिथून ब्लड सर्क्युलेशन कमरापासून पायाला होत नाही. म्हणून कमरापासून तुमचा पाय दुखेल, जड पडेल, रग लागेल, कळ लागेल, कधी कधी मुंगे. जास्त चालता येणार नाही, जास्त उभं राहता येणार नाही, जास्त मांडी घालता येणार. ज्या दिवशी तुम्ही जास्त वाकून काम केलं, वजन उचललं, तर भयंकर कंबर दुखतो किंवा पाय दुखतो. टॉयलेटला गुडघ्यावर बसले का कमरापासून पायाला कळ लागते, रग लागते. यालाच म्हणतात सायटिका प्रॉब्लेम. याचा एल स्पाईनचा MRI केला त्याचे स्पष्ट दिसतो. याला 3 सेटिंग नंतर बराच फरक पडेल, 10 दिवसात कव्हर. पण 20% हा प्रॉब्लेम माझ्यापर्यंत राहील. 20% म्हणजे काय, तुम्ही ज्या दिवशी 20 किलोच्या पुढे वजन उचललं त्रास परत होईल, कमराला झटका बसला त्रास परत होईल. तुमच्या काही चुकी आहेत, तुम्ही एक तर पालतं झोपत असेल, उशा 2-2 घेत असेल, वाकडं तिकडे बसत असेल, 30 डिग्री मध्ये बसत असेल. 30 डिग्रीत बसणं झोपणं चालत नाही. म्हणजे खुर्चीवर बसले, चिटपुडे घेऊन पाय टेबलवर ठेवून खुर्ची ठेवून बसणं झोपणं याची हा प्रकार वाढतो. आता यालाच म्हणतात सायटिका प्रॉब्लेम. याला काही नियम आयुष्यभर आहे, जे तुम्ही नियम पाळले तरच फरक जाणार. नियम तोडले परत दुखणं चालू. नियम म्हणजे काय की वाकून वजन उचलायचं नाही 20 किलोच्या पुढे, कमराला झटका बसला अशा काही गोष्टी करायच्या, वजन कंट्रोल मध्ये ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि जर गरज पडली तर पुढचे 3 महिने कमराचा बेल्ट पण लावावा लागेल. हे तुम्हाला सांगेल नंतर गरज पडली. ऐका, याला सायटिका प्रॉब्लेम मध्ये याचा एल स्पाईनचा MRI केला त्याच्यात दिसतं, एक्सरे मध्ये नाही दिसत. म्हणून कधी कधी बसून उठले झोपणं उठले की वाकडं वाकडं जाणार, थोडं सरळ होणार, असं जाणवतं का नाही? याला 3 सेटिंग नंतर फरक पडला, 10 दिवसात कव्हर होणार. याला सायटिका म्हणतो. हा, डोकं इकडे पाय फालतो पोटावर. याच्या आधी कोणाला दाखवलं ना, पहिल्यांदा हे आयुष्यभर नियम लक्षात ठेवा, नाही तर हा प्रॉब्लेम तुम्हाला परत परत होणार. जसं एक तर BP डायबिटीस आजार लागला तर परत परत होत असतो चुकी केल्यानंतर. तसा हा जो प्रॉब्लेम आहे हाडाचा पण आजार असा आहे की तो परत परत होत असतो. कशाचं? माझ्याकडे पण काना झोपा, माझ्याकडे पण आणलं का पाणी? असं काना झोपा त्याच्या ऐका ना. नेक्स्ट पायकडे डोकरीकडे असे सगळं पुढं. पायकडे डोकरीकडे कंबर लावा. झालं का?